नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी करण लोणकर. मित्रांनो, सोयाबीन आणि कापसाचे जे अनुदान आहे, आत्तापर्यंत 50 लाख शेतकऱ्यांना जे काही हेक्टरी 50,000 रुपये आहेत ते अनुदान जमा झालेले आहे. भरपूर शेतकऱ्यांना पैसे मिळालेले आहेत. भरपूर असे शेतकरी आहेत की ज्यांना पैसे मिळालेले नाहीत. तर त्यांनी काय करायचं आहे हे आपण थोडक्यात जाणून घेऊया. तर मित्रांनो, आमच्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, आता आपण ही न्यूज वाचूया. न्यूज काय आहे तुम्हाला पाहायला मिळेल. इथं न्यूज मध्ये पहा. हे पहा मित्रांनो, इथे तुम्हाला दिलेलं आहे कापूस सोयाबीन अनुदान आणि शेतकऱ्यांच्या खात्यात 2,398 कोटी रुपये वितरित. आता याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे तर ते आपण सविस्तर इथे वाचूया. खाली स्क्रोल डाऊन केल्यानंतर इथे बघा, जो एक नंबरचा रकाना आहे त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल की याच्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की गतवर्षी पिकांना मिळालेले कमी दरामुळे नुकसान झालेल्या सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 5,000 रुपये प्रमाणे अर्थसहाय्य करण्याबाबत कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी कार्यवाही केली होती. अर्थसहाय्य योजनेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच कृषी मंत्री श्री मुंडे साहेब यांच्या हस्ते ऑनलाईन वितरण प्रणालीची कळ दाबून प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या अर्थसहाय्य वितरणाची सुरुवात आज मंत्रिमंडळाच्या बैठकीतून करण्यात आली. याद्वारे एका क्लिकवर सुमारे 49,50,000 शेतकऱ्यांच्या खात्यावर हेक्टरी 5,000 रुपये प्रमाणे 2 हेक्टरच्या मर्यादेत 2,393,93,00,000 रुपये वर्ग करण्यात आलेले आहेत. 2023च्या खरीप हंगामात एकूण 96,787 सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना कृषी विभागाची एकूण 4,194 कोटी रुपये इतका निधी डीबीटी प्रणालीद्वारे उपलब्ध करून दिलेला आहे. त्यापैकी 1,548 कोटी 34 लक्ष रुपये कापूस तर सोयाबीनसाठी 2,646 कोटी 34 लक्ष रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीचं तुम्हाला हे त्यांनी सांगितलेलं आहे. आणि अजून काही इथं दिलेलं आहे बघा, खालच्या साईडला बघूया आपण की अनुदान स्वतंत्ररित्या वितरण करण्यासाठी लेखाशीर्षासह महामर्यादित महाआयटीद्वारे स्वतंत्र पोर्टल तयार करण्यात आले होते. पारदर्शक पद्धतीने कार्यवाही करण्यासाठी शेतकऱ्यांचे संमतीपत्र व बँक खाते इत्यादी माहिती जमा करण्यात आली. आज जवळपास 49,50,000 शेतकऱ्यांना आपण याद्वारे लाभ दिला आहे. आधार व अन्य माहितीची जसजशी जुळणी होत राहील तसे तसे उर्वरित शेतकऱ्यांना देखील या योजनेचा लाभ घेता येईल, अशी माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे. तर मित्रांनो, याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की जे तुमचं जे काही डॉक्युमेंटेशन आहे, तुमचे संमतीपत्र आहे, बँक खाते आहे, डीबीटी अकाउंट आहे, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या जशा जशा व्हेरीफाय होत जातील तर तसे अकाउंटला तुमचे पैसे जमा होत जातील. की अशा पद्धतीची शेतकऱ्यांसाठी जी व्हिडिओ होती मित्रांनो, तुमच्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत ही व्हिडिओ पोहोचवा. चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.